नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी. तर हे बघा, असं आहे आमचं कांदा. पहिल्या टायमाला मी एकटीनं गवत काढले बरं का. ह्या सगळ्या कांद्यातलं 1 एकरचा प्लॉट आहे आमचा कांद्याचा. मग एकटीनं पहिल्यांदा सगळं खुरपून काढले मी. आणि आता बायकांना सांगायला एक दिवशी बघा मी व्हिडिओ बनवला ते टेम्पोपाशी जाऊन. तर ती बायका काय म्हणाल्या माहित आहे का, कांदा खुरपायला 300 रुपये हजरी. आता मला सांगा, 300 रुपये हजरीन ह्यात जर शेतात जर बाया लावायच्या म्हणल्या तर 20 बाया लागतील. एका दिवसात जर काढायचं म्हटलं तर 20 बायका लागतात. बरोबर आहे का. 20 बायकाचं झालं किती सांगा, 300 रुपये. मग आणि लागवडीचं वायलीच झालं तर अजून एकदा पहिली खुरपणी तर मी केली. माझी हजेरी सोडून द्या, कारण शेतकऱ्याचं कष्ट काय हे नसते बरं का, मौल्यवान नसतं. कारण त्याला म्हणजे हजेरी बिजरी काय नसत्या, त्याचं कष्ट त्याचं त्याला असते ना. त्यामुळं आम्ही आमचं कष्ट काय म्हणजे ते हजेरीमध्ये मांडत नसतोय बरं का. तर लागवड वेगळी ती वेगळं. आणि ही कांदा आता आलाय खरं, पण येऊपर्यंत मार्केटपर्यंत पोचूपर्यंत ह्या कांद्याची काही गॅरंटी नाही, पैसा आपल्या हातात येऊपर्यंत. मग मला सांगा, शेतकऱ्याला काय मिळतंय? हे काय नाही. लागला तर दर मिळेल पैसा चांगला, पण नाही तर नाही. कळलं का. त्यामुळं यश पण पचवायचंच आणि अपयश पण पचवायच लागतंय. असं असतंय शेतकऱ्याचं जीवन. कळलं का.